ॲक्च्युली आपण जर इमानदारीने काम केलं तर हे देशाचे जे संविधान आहे ते संविधानचे निर्माता जे कमिटी होते त्याचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर होते आणि जर ही इमारत नवीन इमारत मोदीजींनी केलेली आहे तर त्याचे नाव बाबासाहेब आंबेडकर हे नाव दिला पाहिजे एक. आणि हे देशामध्ये बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते नष्ट करण्याचे प्रत्येक गोष्टी भाजपा आणि त्यांचे सहयोगी दल करत आहे. आज संविधानला नष्ट करण्याची गोष्टी, संविधानला डायल्यूट करण्याची गोष्टी, दलितांना त्यांच्या अधिकारचे वंचित करण्याची गोष्टी, अल्पसंख्याक आणि ओबीसी समाजाला न्याय न देण्याची गोष्टी, हे सगळे जे आहे प्रखरपणे आरएसएसने आपली भूमिका मांडलेली आहे. मोहन भागवतने वारंवार हे सांगितलेलं आहे की हे देशामध्ये आता रिझर्वेशनची गरज नाही आहे. रिझर्वेशनची गरज नाही आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरने जे अधिकार आम्हाला दिलेला आहे ते सगळे त्यांना संपवायचे आहे. त्यांना मी सांगितलं की सावरकरचे जे आहे विचार आणि सावरकरचे काय विचार होते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्याच्याबद्दल आम्ही जास्त बोलणार नाही कारण याचे की आमचे हे जे थर्ड फ्रंटमध्ये वज्रमुठ आहे त्यामध्ये ठीक आहे, शिवसेना ते थोडे विचार त्यांचे बरोबर आहे, याच्यामुळे त्याच्यावर आम्ही जादा भाष्य करणार नाही. पण तुम्हाला पत्रकार मंडळांना सगळे माहीत आहे की सावरकरांचे काय विचार होता, त्यांचे हिंदू राष्ट्राबद्दल काय विचार होता, अल्पसंख्याक ओबीसी दलितांचे बाबत त्यांचे काय विचार होता. तो आज सावरकरचे काय योगदान काय आहे, बाबासाहेबांचे हे देशाचे राजकारणात हे देशाचे संविधान, आज जे देश चालतो तो बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानावर चालतो. हे बदलायचे त्यांचे प्रयत्न आहे. याच्यामुळे हे बाबासाहेबांचे नाव घेतात. मोदीजी पार्लमेंटमध्ये गेले आणि बाबासाहेबांचे ते पाय पडले संविधान देऊन, ते सगळे हे नाटक बंद केलं पाहिजे. आणि जी नवी संसदची इमारत जे तयार झालेली आहे त्याचे उद्घाटन देशाचे राष्ट्रपतीने केलं पाहिजे, पंतप्रधान नाही केलं पाहिजे. ते काँग्रेसने पण सांगितलं आणि आमच्या सगळ्यांचे विरोध आहे की याचे राजकारण तुम्ही करू नका, राजनीती यामध्ये आणू नका. तुम्ही देशाचे सर्वोच्च कोण राष्ट्रपति अडानी जी, मैं पूछना चाहता हूं भारत सरकार से और विशेष तौर से वित्त मंत्री जी से, इस देश में किसानों की मजदूरों की हालत बद से बदतर हुई है. इस नारे के बावजूद कि मोदी जी ने 5 साल पहले ये नारा दिया था कि किसानों की आय को दुगना करेंगे. आपके करीब नासिक है, आपके करीब दूसरे जलगांव जिले हैं. आप देखें कि आज टमाटर और प्याज किसान सड़कों पर उसको फेंकने के लिए मजबूर है. उनकी दुगना तो छोड़िए, जो लागत है वो भी आज किसानों को नहीं मिल पा रही है. तो देश की परिस्थिति साथियों बहुत नाजुक है. लेकिन प्रधानमंत्री कर्नाटक के चुनाव में जाते हैं तो विकास के मुद्दों पर बात नहीं करते हैं. ये बड़े शर्म की बात है कि देश के 70-75 साल के इतिहास में पहली बार कोई प्रधानमंत्री विकास का मुद्दा न लेकर धार्मिक मुद्दों पे जो है वो राजनीति करने का काम कर रहा है. बजरंग दल पे जो प्रतिबंध लगाने की बात थी कांग्रेस के घोषणा पत्र में, उन्होंने बजरंग दल को बजरंग बली के साथ जोड़ दिया. इसके पहले उत्तर प्रदेश में मोदी जी ने और योगी जी ने शमशान और कब्रिस्तान के मुद्दे पर चुनाव जीतने का काम किया. साथियों, हम इतना ही कहना चाहेंगे, ये देश संविधान से चलेगा, ये देश गंगा जमुना संस्कृति से चलेगा, ये देश आपसी भाईचारे से चलेगा. इस देश में हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई जिन्होंने देश में बड़ी कुर्बानी कर देश की आज़ादी को हासिल करने में अपना योगदान दिया, गांधी जी के नेतृत्व में जो लड़ाई लड़ी, आज ये देश गांधीवादी विचारधारा से ही चलेगा. गोडसे की विचारधारा से देश नहीं चल सकता है. लेकिन दुर्भाग्य की बात है कि आज गोडसे हो या सावरकर हो, उनको हीरो बनाए जाने का काम हो रहा है. साथियों, इसलिए हम इतना ही कहना चाहेंगे कि देश की परिस्थिति बहुत नाजुक है और ऐसे में पूरे देश की निगाहें राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो प्रमुख है, हमारे हम सब के नेता माननीय शरद पवार साहब की ओर लगी हुई हैं. पिछले दिनों नीतीश कुमार जी उनसे मिल के गए, मैं भी उस बैठक में शामिल था. पवार साहब के साथ जो है उन्होंने बुलाया था उनके बंगले पे. दिल्ली में एक 28 अप्रैल को ईद मिलन का कार्यक्रम जो है रखा था हम लोगों ने,
जिसमें देश के सभी पॉलिटिकल पार्टी, बीएसपी से, कांग्रेस से, जेडीयू से, नीतीश जी की पार्टी से, लालू जी की पार्टी से, सारे पार्टी के नेता आए थे और देश के बड़े बड़े जो धार्मिक गुरु थे, अल्पसंख्यक समाज के, वो भी आए थे। उन्होंने एक ही बात कहा कि पवार साहब, ऐसे समय में आपके नेतृत्व की आवश्यकता है, तीसरे मोर्चे को बनाने की आवश्यकता है। मैं तीसरे मोर्चे की जब नेतृत्व की बात करता हूं तो प्रधानमंत्री पद के दावेदारी की बात हम लोग नहीं कर रहे हैं, लेकिन तीसरे मोर्चे को एक शक्ल देने में, उसको लामबंद करने में, क्योंकि इस देश में एक ही नेता है जो ममता बनर्जी हो, नीतीश जी हो, अखिलेश जी हो, लालू जी हो, जो सर्वमान्य नेता है वो पवार साहब है। इसलिए 2024 की लड़ाई जो है वो कठिन है, बहुत संघर्ष वाली लड़ाई है, लेकिन मुझे उम्मीद है कि देश की जनता ने जिस प्रकार से कर्नाटक में अपना फैसला दिया है, कर्नाटक लोकसभा के लिए एक मिसाल बनेगा